वाट पाहे उभा बेटीची आवडी
कृपाळू तातडी उतावीळ मागील परिहार पुढे नाही शीन झालिया दर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ तुका म्हणे नेदी आणिकांचे हाती बैसला तो चित्ती निवडेना वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी पांडुरंगा करू प्रथम वाटपालीचं कीर्तन आहे। या कीर्तनामध्ये मी या ठिकाणी कीर्तनाकरता जो अभंग निवडला आहे सर्वांच्या परिचयाचा जगद्वंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अखिल ब्रह्मांडामधील सगळ्या लोकांना संसारी लोकांना आणि पंढरपूरला जाण्याचा उपदेश करतात। कीर्तनाला सुरुवात करण्याच्या आधी कोणतेही कार्य असो प्रापंचिक असो की मग परमार्थिक असो भगवंताला नमन करून जर कार्य हातामध्ये घेतलं तर हाती घेतलं कार्य परमात्मा निर्विघ्नपणाने शेवटाला नेतो। पण कार्याच्या आरंभाला भगवंताला अवश्य नमस्कार केला पाहिजे। साधू संतांना वारंवार नमस्कार करावा। एका ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार केला तर जगातल्या सगळ्या संतांना नमस्कार पोहोचतो। पण ज्ञानोबारायांना नमस्कार करावा। नमो ज्ञानेश्वरा गुरुवर्यांना नमस्कार करावा ज्यांच्यामुळे कीर्तनामध्ये रंग भरतो। उत्तम अशी गाणारी मंडळी आमच्या या दिंडीमध्ये आहे। आता तुम्ही या ठिकाणी हरिपाठ पाहिला किती आनंद आला। गुरुवर्य बाबांनी ही दिंडी काढली त्याही वेळेला खूप गाणारे लोक होते दिंडीमध्ये पण याही वेळेला गाणाऱ्याची काही कमी नाही। आमचे हरिओम महाराज सगळ्या मुलांना घेऊन सोबत घेऊन चालतात। दिवसभर भजन चालू राहते। सगळे टाळकरी मंडळी तुम्हा सर्वांना नमस्कार। मृदंग वादक बाबाजी पासून ज्यांच्या हातामध्ये मृदंग राहते कृष्णा बुवा त्यांनाही नमस्कार। त्यावेळेला मृदंग वाजवणारे फार कमी राहायचे। आता किती आहे? 8-10 जण मृदंग वाजवणारे नंबर लागत नाही। सगळ्यांना नमस्कार। आधी वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बुबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे टाळकरी मृदंग वादक
वाढवण्यापासून आलेली सर्व पायी चालत आलेली मंडळी, मधामधात जे काही आले आमच्यासारखे, काही वाशिम पासून आले, काही जगन्नाथपुरी पासून, आपल्या काय माग ठिकाण कोणतं औंढा नागनाथ परभणी इथून आलेले सगळे जे मंडळ आहे सर्वांना नमस्कार. माऊलीलाही नमस्कार. या वर्षी पुरुषापेक्षा यांची संख्या जास्त आहे म्हणून तुम्हाला 2 वेळा नमस्कार करतो. कशा करता नमस्कार? त्यांच्या कृपादान. या वर्षी 97 वर्ष चालू आहे. शताब्दी करता किती वर्ष शिल्लक राहिले? फक्त 3 वर्ष शिल्लक राहिले. शताब्दीकडे या दिंडीची वाटचाल आहे. जेव्हापासून गुरुवर्य रामचंद्र महाराजांनी ही दिंडी काढली तेव्हापासून या ठिकाणी आपण ज्यांच्या घरी आपण या ठिकाणी थांबलो आहे यांचे वडील, त्यांचं नाव काय? हरिपंडित, नाही बरोबर? त्यांचं या ठिकाणी समाधी आहे, फोटो मूर्ती लावली आहे. या दिंडीला त्यांच्याकडून जेवण राहायचं ते अजूनही चालू आहे. मला वाटते 3-4 वर्षाच्या आधी आपण याही ठिकाणी जेवण केलं होतं. किती वर्ष झाले? 8 वर्ष झाली. इथेच जेवण करून आपण मग गावात गेलो होतो. तर या वर्षी 8 वर्षाच्या नंतर पुन्हा या ठिकाणी जेवण्याचा आपल्याला आणि प्रसंग आला. त्यांची मुलं अजूनही हे दिंडी आली का सगळे जण मोठ्या आनंदाने या ठिकाणी येतात. जोग महाराज संस्थानमध्ये त्यांचे मोठे भाऊ आहे ना, संदीपान महाराज अध्यक्ष आहे. 3 भाऊ आहे. 3ही भावांच्याकडून या वर्षी एकाकडे, दुसऱ्या वर्षी दुसऱ्याकडे, तिसऱ्या वर्षी तिसऱ्याकडे असे त्यांचं चालू राहिलं. ही दिंडी जी चालू केली गुरुवर्य रामचंद्र महाराजांनी सुरू जरी केली, पण त्याच्यानंतर या दिंडीचं जे हे भव्य स्वरूप जे आपल्याला पाहायला मिळते हे कोणामुळे झालं? अमृत महाराजांमुळे. दिंडी जरी वाढवण्यावर निघत असली, कोणाची दिंडी आहे? लोक काय म्हणतात? अमृतबाजी. कोणालाही विचारा कोणत्या दिंडीत चालले तुम्ही? अमृतबाजीच्या दिंडी. दिंडी एवढी या विदर्भामध्ये असा एकाही जिल्ह्यामधला माणूस दिसणार नाही की या दिंडीमध्ये चालत नाही. विदर्भात सोडा, महाराष्ट्रातला सोडा, पण महाराष्ट्राच्या बाहेर एमपीचे लोक सुद्धा या ठिकाणी दिंडीमध्ये येतात. एक काळ असा होता 2 गावामध्ये कॉम्पिटिशन चालायची, मांगली आणि सिंधुदुर्ग घाट. मांगलीचे 50 असले ते 60 राहायचे, ते 60 असले याचे 70 व्हायचे. पुढच्या कॉम्पिटिशन चालायचं. पण आता हे सिंधुदुर्ग घाट मागे राहिलं. मग त्या दिवशी विचारलं काय कुठे राहायचं? किती जण राहिले? एकटा. पण मागणी मात्र अजूनही तशीच आहे. मागणीचे तरी लोक कमी असले पण परिसरामध्ये सगळे लोक त्या ठिकाणी मागणीचे आपल्या शेतीमध्ये चालत आले. 2रा नंबर लागतो आमच्या गावात. अशा प्रमाणे दिंडी चालू आहे. आणि यांच्या ठिकाणी
हरिपंडित महाराज, त्याच्यानंतर जनार्दन महाराज पाटील आणि त्यांचे मुलं आणि ती रामानंद आणि शिवानंद या दिंडीला त्यांच्याकडून आज जेवण आहे. वडील मागीत आलेली ही सेवा आहे ना, खंडित होऊ नाही अशी ही दिंडी आहे. या दिंडीचं वैभव काय तुम्हाला सांगू. ज्या वेळेला या दिंडीमध्ये त्यावेळेला गाड्या नव्हत्या, काही नाही, बैलबंडी राहायची. बैलबंडीमध्ये सगळे लोकांचे आणि त्या ठिकाणी गाठोडे राहायचे. काही लोक गाठोडे घेऊन चालायचे रस्त्यानं. की ज्या वेळेला दिंडीमध्ये आलो तर गाठोडे घेऊन चालायला लागत होतं. त्यावेळेला सकाळचं जेवण भेटायचं नाही तर मग घरून सत्तूचं पीठ आणायचं, सत्तूचं पीठ काढून खात होतो आम्ही. संध्याकाळचं जेवण राहायचं. पण आता इथं जेवण राहते सकाळी, पुन्हा दुपारी नाश्ता, पुन्हा नाश्ता, किती वेळ नाश्ता असं वाटतं. नाश्ता करता करता रात्री काय जेवावं विचार येतो. आताच नाश्ता करून आले सगळेजण. एकदा त्या बंडीचा एक बैल आजारी पडला. आजारी पडल्यानंतर आता बंडी कशी न्यायची. नारायण पाटील होते. नारायण पाटील एका खांद्यावरती ते दूध घेतलं, एका खांद्यावर बैलाच्या खांद्यावर दूध दिलं. अशा प्रमाणे ती बैल बंडी ओढत चिखलातून नेली. अशी ही या दिंडीची परंपरा आहे. नारायण पाटील गेल्यानंतरही त्यांचा मुलगा शिरू पाटील सुरुवातीपासून वाढवण्यापासून येतो. त्यांची मुलं येतात. राजू पाटील किती काम करतात हे पोरं. आपण फक्त भजनच म्हणत चालतो, पण यांच्या पाठीमागं किती काम आहे. धावपळ करतात. अशी ही दिंडीची परंपरा आहे. ही दिंडी या ठिकाणी येऊन पोहोचली. पुन्हा आणखी 8 दिवस चालायचं आपल्याला. 20 तारखेपर्यंत चालायचं. किती दिवस शिल्लक आहे. 6 दिवस शिल्लक राहील. आता पुढचे टप्पे लंबे आहे. 27-28 पर्यंत आहे. पण भगवंत आपल्या पाठीशी आहे. कोणालाच काही होणार नाही बरं का. सगळीकडे जातील बरं. तुकोबऱ्यांचा अभंग आहे हा. या अभंगामधून तुकाराम महाराज संसाराला आलेल्या सगळ्या मनुष्य लोकांना उपदेश करतात. अरे तुम्ही संसारामध्ये आले ना, मग तुम्ही पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटी करता जा बरं. तुकोबारांनी सगळ्या जगाकडे ज्यावेळेला निरीक्षण करून पाहिलं, सगळ्यांच्या मनामध्ये एकच इच्छा आहे, मला सुख मिळालं पाहिजे. सुखाकरता सगळ्यांचे प्रयत्न चालू आहे. हे केल्यानं सुख मिळेल, ते केल्यानं सुख मिळेल. सुखाकरता रात्रदिवस कष्ट करतात, पण सुख मात्र माणसाच्या पदरामध्ये पडत नाही. दुःख आल्याशिवाय राहत नाही. कोणाला असं वाटतं मला दुःख यावं म्हणून, असं जर वाटत असं हात वर करा बरं, मला दुःखाचा दिवस आले पाहिजे ना. हात वर करत तर कोणीच नाही करणार. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना घेवे, पण आल्याशिवाय राहत नाही. दुःख का आपल्या वाट्याला येतं तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं. तुकोबाराय म्हणतात, दुःख पावायाचे मूळ दुःख आलं. ज्याच्या करता आपण या ठिकाणी आलो ना, जे करायला पाहिजे ते आपल्याकडून होऊन राहिलं नाही.
अरे भगवंताने तुम्हाला मनुष्य जन्मासारखा हा शरीर दिलं, मनुष्य शरीर दिलं. कशा करता दिलं रे? भगवंताच्या प्राप्ती करता दिलं रे. पण ते दिलं सोडून प्रपंचामध्ये तुम्ही गुंतून राहिले. भगवंतानी तुम्हाला चांगले हात दिले आहे, चांगले पाय दिले आहे. पाय दिले कशा करता? चालण्याकरता दिले, तीर्थयात्रा करण्याकरता दिले. कान दिले भगवंताचं गुण ऐकण्याकरता, ती दिलं सोडून. दिले इंद्रिय हात पाय, हात दिले भगवंताचं टाळी वाजवण्याकरता, कान दिले भगवंताचं गुण ऐकण्याकरता, भजन करण्याकरता देवाने तुम्हाला असं सुंदर नर शरीर दिलं. पण भलतं तुम्ही करायला लागले. कशा करता शरीर मिळालं? देव दिला देह भजना. शरीर तुम्हाला दिलं भगवंताची भक्ती करण्याकरता, भजन करण्याकरता. पण देवालाच विसरले, भगवंतालाच विसरले. त्याच्यामुळे काय झालं? तुकोबाराई सांगतात, तुझा झाला थाटा बाधिकेचा. जे खायचं नाही ते खायला लागले, जे पाहायचं नाही ते पाहायला लागले, जिथं जायचं नाही तिथं जायला लागले. इंद्रिय ग्रामीच्या राजबुधी, ममतेच्या गल्पवादी, विकारांतराची माती केली. अशा प्रमाणे वागायला लागले. तुकाराम महाराजांना लोकांची दया आली. साधू संतांच्या अंतःकरणामध्ये दया राहते. बरं का? भूतांची दया हे, भूतांची दया दया तेथे भांडवल वेची बोल उपकार. तुकाराम महाराजांना दया आली. अरे
भगवंताने तुम्हाला सुंदर नर शरीर दिलं, तुम्ही असं करा, मी सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला चांगले हात दिले, पाय दिले, तीर्थयात्रेला जा. काही काही लोक स्वतःही जात नाही, दुसऱ्याही जाऊ देत नाही. साधू संतांची भेट होईल. तुमचं तीर्थयात्रेमध्ये गेल्यानंतर तुमचं अंतःकरण शुद्ध होईल आणि भगवंताचं चिंतन तुमच्याकडून घडेल. जा तीर्थयात्रेला. लोक कसे आहे, तू सांगते ना त्याचं कधी ऐकत नाही. महाराज म्हणतात, ऐसे जे जन्मोनी नर भोगिती अधो न करी तीर्थयात्रा तया नरकी विधार. जो कोणी तीर्थयात्रा करत नाही, मेल्यानंतर तो कुठे जातो? नरकामध्ये जायचं. तीर्थयात्रा झाली पाहिजे. पण काही काही जण आपणही जात नाही, दुसऱ्याही जात नाही. गुरुवारी बाबाजी म्हणायचे बरं का, त्यांची चाल म्हणतो आता मी, न करी तीर्थयात्रा दुजियासी जाऊ नये. चालले ना पंढरपूरले, चालले टाळकुटे. टाळकुटत नाही आम्ही, टाळ वाजवतो. असे लोक आहे, चालले टाळकुटे पंढरपूरले. अरे पंढरपूर म्हणजे काही सामान्य नाही रे. पंढरपूर म्हणजे भूवैकुंठ आहे. बाप तीर्थ पंढरी भूवैकुंठ महीवरी भक्त पुंडलिकाचे द्वारी कर्कटावरी राहिला. भगवान त्या ठिकाणी कपड्यावर हात घेऊन असा उभा आहे. भूवैकुंठ आहे. वैकुंठामध्ये तुम्ही जा, त्या भगवंताचं दर्शन घ्या. पाहता त्या देवाकडे कसा उभा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी त्या भूवैकुंठाला, पंढरपूरला भूवैकुंठ म्हणत नाही. मी आतापर्यंत पुष्कळ तीर्थ पाहिले, पुष्कळ तीर्थ ऐकले, पुष्कळ तीर्थाचं वर्णनही केले आहे. पण असं पंढरपूर सारखं क्षेत्र तुम्हाला कुठं दिसणार नाही. उदंड पाहिले, उदंड ऐकिले,
पुष्कळ तीर्थ तुम्ही श्रवणही केलं, पण ऐकलंही आहे, पण असं तीर्थ तुम्हाला कुठेच दिसणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी सांगतो असं नाही, शास्त्र सुद्धा हेच सांगतात. बरं, सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि पंढरपूर सारखं क्षेत्र नाही, पंढरपूर सारखा देव नाही, पंढरपूर सारखं तीर्थ नाही. पण पंढरपूरला म्हणून तुकाराम महाराज सर्वांना सांगायला लागले, पंढरपूरला जा रे, पंढरपूरला जा, भगवंताचं नामस्मरण करत 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 जा. आपल्या दिंडीमध्ये कसं चालतो आपण, सकाळपासून गाव येईपर्यंत, मुक्काम येईपर्यंत सारखं भजन चालू राहते. बाकीच्या दिंडी आम्ही पाहतो, गाव आलं का भजन सुरू करते, बाकीच्या वेळेस तसेच चालू. पण आमची ही दिंडी आहे, सकाळी सुरू झालं काकडा संध्याकाळपर्यंत सारखं भजन चालू राहते. कमाल आहे हरिओम महाराजांची. सारखं भजन सारखं भजन सारखं भजन चालू राहते. त्यांच्या सोबतची सगळी मंडळी, आमचा विष्णू आहे, ही सगळी मंडळी, आमचे नितीन भाऊ आहे, सारखं भजन करत चालतात. गात लोकांना म्हणाले, रे जोपर्यंत तुमच्या पायामध्ये शक्ती आहे तोपर्यंत तुम्ही तीर्थयात्रा करा रे. काही काही लोक त्यांच्याकडून चालणंही होत नाही, काही नाही, पण या बाळूची एक बाई आहे, चालता येत नाही, काही नाही, पण दरवर्षी आल्याशिवाय ट्रकवर बसून जाते. पण जवळी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय समजू नको. जोपर्यंत हात पाय चांगले आहे ना तोपर्यंत तीर्थयात्रा झालीच पाहिजे. थकल्यानंतर नाही होत. मग घरीच बसल्या बसल्या नामस्मरण करावं. तुम्ही त्रास घेऊ नका, लोकांनी त्रास घेऊ नका. गजानन महाराजांच्या पालखीमध्ये 60 वर्षाच्या वरच्या लोकांना घेतच नाही, बाहेर घेतच नाही. पण आपल्या दिंडीमध्ये हा तुमचं वय किती आहे? 85. कमाल आहे. आपल्या दिंडीमध्ये असे काही वारकरी आहे, सकाळी निघते दिंडी उठायच्या आधीच त्याचे चालत निघतात ना. काय नाव त्यांचं? दांडेकर बाबा. कधी बसत नाही, गाडीत बसत नाही, कोणाच्या गाडीवर बसत नाही, ट्रकमध्ये बसत नाही, सारखे चालत शेवटपर्यंत चालतात. वाढवण्यापासून निघाले पंढरपूर पर्यंत चालत जातात. कमाल आहे.
महाराज म्हणतात जोपर्यंत पायामध्ये शक्ती आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करा, पंढरपूरची वारी करा. तुकाराम महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संसारामध्ये आला ना मनुष्यासारखा तुला जन्म मिळाला ना. पंढरपूरला जा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारामधून आला तू या ठिकाणी मनुष्यासारखा तुला शरीर प्राप्त झालं. पंढरपूरला जा, पंढरपूरच्या रस्त्याने वारी करण्याकरता जे जातात कोण जातात माणसं जातात. मनुष्य स्त्रियामध्ये माणसामध्ये आले चार पायाचे जनावर जाते का पाहिलं का तुम्ही? बैलाची दिंडी निघाली, गाढवाची दिंडी निघाली नाही. या संसारामध्ये तुम्ही आले ना. पंढरपूरला जा, पंढरीची जा रे आल्यानो संसारा. या संसारामध्ये तुम्ही आले ना पंढरपूरची वारी करा रे. पंढरपूरची वारी कोण करू शकतो? महाराज म्हणतात संसारामध्ये जे आले तेच पंढरपूरची वारी करू शकतात. संसार कशाला म्हणतात? काही ठिकाणी वासनेला संसार म्हटलं आहे, काही ठिकाणी अहंकाराला संसार म्हटलं आहे, काही ठिकाणी जन्म मरण्याला संसार म्हटलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी कठडे शयनम हे संसार. संसाराच्या अनेक व्याख्या केल्या बरोबर. पण या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात मनुष्यासारखा तुम्हाला जन्म मिळाला ना तुम्ही पंढरपूरला जा. लोक म्हणायला लागले महाराज आम्ही पंढरपूरला जर आम्ही जर गेलो आमचा काय फायदा होईल? लोकांना फायदा पाहिजे, बिना फायद्याशिवाय जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात सांगू फायदा? त्या ठिकाणी जो राहतो ना तो कोण आहे? दिनाचा सोय.
म्हणतात आणि त्या ठिकाणी जो राहतो ना तो कसा आहे, दीन लोकांचा तो सोयरा आहे. सोयरा सोयरा कोणाला म्हणतात, सोयराने तो सोयरा. बाकीचे जे सोयरे आहे ना ते सोयरे कसे आहे, सोयरे धायरे संपत्तीचे लोक अशी आहे. पैशाच्या पाठीमागे सगळे सोयरे जातात. भगवान तसा सोयरा नाही. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. दिनाचा सोयरा आहे भगवान पांडुरंग परमात्मा. त्याला दीन लोक खूप आवडतात. दीन बहु आवडती बरं का. कृपावंत किती, दीन बहु आवडती. एवढा कृपाळू आहे भगवान. तो सोयरा आहे. हे बाकीचे सोयरे आहे ना त्याच्या पैशाकडेच पाहत राहतात बरं का. फक्त भगवान पांडुरंग परमात्मा नाही तसा. सोयरे धायरे संपत्तीचे लोक म्हणून काय शेवट ते खूप त्याला आवडतात बरं. दिनाचा सोयरा आहे. तुम्ही म्हणाल महाराज दिनाचा जो सोयरा आहे तो थोडी काही श्रीमंत असेल का, थोडी दिनाचा असेल.
गरीबाला पोरगी भेटली तर श्रीमंताची भेटते का तसं तुकाराम महाराज म्हणतात नाही, आमचा हा जो पांडुरंग परमात्मा आहे तो गरीब नाही, नुसता श्रीमंत नाही, तो सार्वभौम राजा आहे. पंढरपूर पाटणी गा सार्वभौम राजा आहे, सर्वात त्याची सत्ता आहे. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाचे धरिले सत्ता मात्रे आपल्या. असा भगवान आहे, सर्वावर सत्ता आहे त्याची. आपल्या हातावर सत्ता आहे, आपल्या पायावर सत्ता आहे. तुम्ही इथपर्यंत चालत आले, कायच्यानं चालत आले होते? पायानं चालत आले ना का हातानं चालत आले? पायानं चालत आले ना. पण ज्या वेळेला मरण आल्यानंतर प्रेत पडला आहे त्याला पाय नाही राहत, चालते का? एका बाईचा लहानसा मुलगा मरण पावला. त्याला जवळ घेतलं तिने मांडीवर, खूप रडायला लागली, बाबू अरे डोळे उघड, माझ्याकडे पाय रे तू, माझ्यासोबत एकदाचा बोल रे तू. किती रडली, किती त्याला विनवणी केली, तर तो पाहिल का ते आपल्या माईकडे बोलत का, तिच्या मम्मी म्हणून का तिने म्हणणार नाही. देवाने आपल्याला जे शरीर दिलं ना, हे हात पाय, याच्यावर कोणाची सत्ता आहे? त्याची सत्ता आहे. चाले हे शरीर कोणाची सत्ता आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तो परमात्मा कसा आहे? दीन लोकांचा तो कोण आहे? सोयराय. पंढरीची दारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. हातपाय डोळे आहे, पण हातपाय डोळे असल्यानंतरही तो आंधळ्यासारखा वागतो. बरं वचोनी हातपाय डोळे झालो आघळा, मुखी नाम सिंहरीचे लागला मुखासी चाळावर. अशाप्रमाणे भगवंताची सर्व शरीरावर, सर्व इंद्रियावर त्याची सत्ता आहे. ती सत्ता जर त्याने जर काढून घेतली, आपल्याला हात असल्यानंतर टाळी वाजवता येणार नाही, तोंड असल्यानंतर देवाचं नाव घेता येणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात दिनाचा सोयरा पांडुरंग. असा तो दिनाचा सोयरा आहे. आणि सोयरा सगळ्यावर तो प्रेम करतो. बरोबर सोयऱ्याचं प्रेम असते, बाकीच्या सोयऱ्यासारखा देव नाही. अनेक प्रमाण सांगता येईल, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. कृपाळू येईल तो, त्याच्यासारखा कृपाळू कोणी नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात की पंढरपूरला जा, त्याचं दर्शन घ्यावं. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट कोण राहिला, वाट पाहे उभा, भेटीची आवडे कृपाळू तातडी उतावी. मागील परिहार पुढे नाही शीन,
झालिया दर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीची आवडी कपाळू तातडी उचाली तुका म्हणे निधी आणि कांचे हाती बैसला तो चित्ती निवडेना वाट पाहे उभा भेटीची आवडी कपाळू तातडी उचाली ज्ञानेश्वर चालत आलो पुन्हा 20 तारखेपर्यंत आपल्याला चालायचं आहे पण हात जोडून सगळ्यांना एकच विनंती करतो ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नसेल त्यांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घातल्याशिवाय पंढरपूर सोडून घरी जाऊ नका कारण देवाला ह्या गोष्टी फार आवडतात बरं गळ्यामध्ये तुळशीची माळ पाहिजे किती सोन्याचे अलंकार तुम्ही गळ्यात घाला मेल्यानंतर कोणताच दागिना तुमच्या गळ्यामध्ये तुमचे पोरं ठेवणार नाही पण तुळशीची माळ आहे ना हे तुमच्या सोबत त्या सरणावर टाकल्यानंतर सोबत तुमच्या सोबत येणार आहे पण गळ्यामध्ये माळ घातल्याशिवाय कोणी तसा पंढरपुरामधून वापस जाऊ नका काही काही लोक म्हणतात आमचं मन शुद्ध आहे ना काय गरज आहे तुळशीची माळ असे काही लोक आहेत तसं नाही किती जर तुमचं मन शुद्ध असलं ना गळ्यामध्ये माळ घाला कारण देवाला माळ फार आवडते तुळशी फार अत्यंत प्रिय आहे बरं का अति प्रिय आवडे तुळशी गुप्ता बरं का आवडे देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांनी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आल नाही एका जनार्दनी ऐसा जानता नेम तो देवा परम पूज्य गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला एकादशीचं व्रत करा आणि होईल तोपर्यंत पंढरपूरची पायी वारी करा बरं एक दुःखाची बातमी सांगावीशी वाटते दरवर्षी आमच्या सोबत आमचे सौरव पाटील यायचे पण देवाने आता इथून गेल्यानंतर फारच थोड्या दिवसामध्ये सावराव पाटलांना बोलावून घेतलं पण या वर्षी सावराव पाटील आमच्या सोबत नाही पण त्याची सगळी उणीव आमच्या दिनेशनं भरून काढली आमच्या शैलेशनं भरून काढली अशा प्रमाणे सगळे मुलं आणि सगळा आपला जो वारसा जो हक्क आहे त्याप्रमाणे सगळे वागतात त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे हात जोडून सगळ्यांना एकच विनंती करतो गळ्यामध्ये माळ घाला एकादशीचं व्रत करा होईल तेवढं भगवंताचं नामस्मरण करा माझं कीर्तन संपलं झालेली सेवा भगवंताच्या चरणी आमच्या पाटील परिवारांच्या चरणी तुमच्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो जे काही माझ्या मुखातून चांगलं निघाले असेल ते गुरुवारांचे शब्द आहे असे समजा वाईट शब्द निघाले नसतील तो माझ्या वाणीचा दोष आहे असं समजून क्षमा करा
हात जोडून सगळ्यांना एकच विनंती करतो, जेवढं होईल तेवढं भगवंताचं चिंतन करावं, नामस्मरण करावं. ते कसं करायचं? विठ्ठल देव